नमस्कार, मी प्रशांत कदम. अजित पवारांनी काल राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये जे भाषण केलं, त्या भाषणामध्ये जवळपास 3 गौप्यस्फोट केलेले आहेत आणि त्या गौप्यस्फोटांचा नेमका अर्थ, त्याच्या पाठीमागची इनसाइड कहाणी जी आहे, ती नीट समजून घेणं आवश्यक आहे. 3 तारखांचा उल्लेख अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये केला. 2 मे, 17 जुलै आणि 12 ऑगस्ट. आणि या प्रत्येक तारखेच्या भोवती जे घडलेलं आहे ते आतापर्यंत आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने आलेलं होतं. अजित पवारांनी त्यांची बाजू काल समोर आणली आणि त्याच्यामुळं या सगळ्या घटनांच्या बद्दल पुन्हा नव्यानं चर्चा करण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात पहिला गौप्यस्फोट जो आहे तो आहे शरद पवारांच्या त्या राजीनाम्याबद्दल. 2 मे 2023 ही तारीख होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी भाषणामध्ये शरद पवारांनी अचानकपणे आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. हा राजीनामा उत्स्फूर्तपणे असल्याचं आपल्याला आतापर्यंत वाटत होतं, पण अजित पवारांनी काल जी विधानं केलेली आहेत त्याच्यावरून या सगळ्या राजीनाम्याच्या पाठीमागं शरद पवारांची एक स्क्रिप्ट होती का आणि काही गोष्टी ठरवून त्यांनी केलेल्या होत्या का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. कारण काल अजित पवारांचं म्हणणं होतं, काही राष्ट्रवादीच्या नेत्यांची आधी बैठक झालेली होती. या नेत्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतलेला होता किंवा ते सांगत होते की आपण भाजपसोबत जाऊयात. पण ही गोष्ट थेट शरद पवारांना कशी सांगायची म्हणून त्यांनी आधी सुप्रिया सुळेंना सोबत घेतलं. त्यावेळी जयंत पाटील, अनिल देशमुख हे पण होते आणि त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की मला 7 ते 10 दिवस द्या, मी कन्व्हिन्स करते. आता या कन्व्हिन्स करण्याचा काय परिणाम झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शरद पवार तर स्वतः भाजपसोबत गेले नाहीत, पण त्यांनी राजीनामा दिला आणि त्या राजीनाम्याच्या नंतर सुद्धा राष्ट्रवादीच्या गटातून जे आंदोलन होत होतं राजीनामा परत घेण्यासाठी, ते सुद्धा शरद पवारांनीच सुचवलेलं होतं किंवा त्यांनीच घडवून आणलेलं होतं, असा कुठेतरी अजित पवारांचा आरोप आहे. कारण त्यांनी हे पण सांगितलं की जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना शरद पवारांनी बोलावून घेतलं आणि उद्या सकाळपासून वेगवेगळ्या सेलचे जे लोक आहेत ते आंदोलन करताना दिसले पाहिजेत, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. त्यामुळं तो राजीनामा जो आहे तो उत्स्फूर्तपणे नव्हता, तर एक ठरलेली सुनियोजित चाल होती का आणि अशा पद्धतीनं या गटाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न होता का, की जो गट भाजपसोबत जाऊ इच्छितोय, हा पण याच्यातला एक प्रमुख प्रश्न आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की याच्यामध्ये सुप्रिया सुळेंचं नाव सुद्धा अजित पवारांनी घेऊन सांगितलं की त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला 7 ते 10 दिवस द्या, मी साहेबांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते. आता राजीनामा देणार शरद पवार ही गोष्ट त्याच्या आधी पक्षातल्या इतर नेत्यांना माहिती नव्हती, पण घरातल्या चौघांना माहिती होती, हे सुद्धा अजित पवारांनी सांगितलं. आता हे चौघे कोण असणार, तर स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि साहजिकच प्रतिभा पवार. म्हणजे या 4 लोकांना ही गोष्ट माहिती होती. पण त्यावेळी अजित पवारांचं म्हणणं आहे की त्यांना काय सांगितलं गेलेलं होतं की सरकारमध्ये जावा, मी राजीनाम्याचा निर्णय घेतलेला आहे, इतकीच गोष्ट त्यांना माहिती होती. पण राजीनामा देऊन परत तो मागे घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न होणार आहेत किंवा पक्षातून तसे प्रयत्न केले जातील, याचीच मात्र सुतराम कल्पना अजित पवारांना नव्हती. आणि त्यामुळं त्यांनी एक प्रकारे हा शब्द वापरला की सारखं सारखं मला गाफील ठेवण्याचा हा प्रयत्न का झाला, मला गाफील का ठेवलं गेलं, हा हा प्रश्न जो आहे तो अजित पवार विचारतायत. म्हणजे एक प्रकारे राष्ट्रवादीतला एक गट सातत्यानं या विचारांचा होता की भाजपसोबत जायला पाहिजे. त्यांनी या दबावासाठी सुप्रिया सुळेंना पण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून शरद पवारांच्याकडं हा मेसेज कसा जाईल हे बघितलं. पण त्याच्यानंतर मग शरद पवारांनी काय निर्णय घेतला, तर राजीनाम्याचा. पण राजीनाम्याची गोष्ट सगळ्यांना माहिती नव्हती, घरातल्या चौघांनाच माहिती होती. आणि तो राजीनामा झाल्यानंतर सुद्धा मग जे सगळं उत्स्फूर्तपणे आपल्याला तेव्हा वाटत होतं की राजीनामा मागे घेण्यासाठी जे आंदोलन झालं, तर ते सुद्धा एक प्रकारे स्क्रिप्टेड होतं, असा इशारा, असा आरोप जो आहे तो अजित पवार करतायत. आता दुसरा जो गौप्यस्फोट आहे त्यांचा, तो आहे 17 जुलै या तारखेबद्दल. तोपर्यंत अजित पवारांचं बंड झालेलं होतं. 2 जुलैला त्यांच्यासह 9 मंत्र्यांनी भाजपसोबत शपथ घेतलेली होती. पण साधारणपणे 8-9 दिवसांनी 17 जुलैला आपण बघितलेलं होतं की काही
मंत्री सुरुवातीला प्रफुल्ल पटेल, त्याच्यानंतर अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे थेट शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये. त्यावेळी आपल्याला असं वाटलं होतं की हा अजित पवार गटाचा प्रयत्न आहे आणि ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांनी या बैठकीनंतर जो बाईट दिला होता मीडियाला, त्याच्यामध्ये पण असं म्हटलेलं होतं की आम्ही आशीर्वाद मागण्यासाठी गेलेलो होतो आणि त्याच्या पलीकडे त्यांनी फार काही या भेटीबद्दल सांगितलेलं नव्हतं. आता अजित पवार काल जे बोलले त्याच्यातून ते हे सांगतायत की आम्ही गेलेलो नव्हतो, तर आम्हाला बोलावलेलं होतं. त्यामुळं नेमकं काय चालू होतं त्या काळामध्ये? एकीकडे पक्षातले काही लोक जे आहेत ते फुटून गेलेले आहेत. पक्ष निवडणूक आयोगामध्ये एकमेकांच्या विरोधात उभं राहणार असं चित्र दिसत होतं आणि त्यावेळी मग या गोष्टी का होत होत्या? म्हणजे शरद पवारांनीच या सगळ्या नेत्यांना, मंत्र्यांना बोलवून घेतलं होतं आणि दिसताना मात्र आपल्याला असं दिसलं की अजित पवार गट हा शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेला आहे आणि त्यामुळं म्हणजे अजित पवारांनी काल जो शब्द वापरला होता तो असा होता की गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला सांगितलं गेलं. म्हणजे त्यांना असं भासवलं गेलं की आपण एकत्रित येऊ शकतो किंवा तुमच्या निर्णयाला आमचं समर्थन आहे. अशा पद्धतीचं काहीतरी चित्र मग त्या दरम्यानच्या काळामध्ये तयार केलं जात होतं का? अशा या एकत्रित भेटीगाठी घेऊन किंवा एक सुसंवाद आहे असं दाखवून हा सुद्धा एक मोठा आरोप जो आहे तो अजित पवारांनी केलेला आहे. त्याच्यानंतरची दुसरी तारीख आहे 12 ऑगस्ट. या दिवशी पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एका उद्योगपतीच्या घरी भेट झालेली होती आणि त्या भेटीनंतर अजित पवार बाहेर येताना गाडीतून झोपून गेलेले होते माध्यमांच्या समोर जाताना. आता अजित पवारांचा दावा नेहमी हा होता की मी त्या गाडीत नव्हतोच म्हणून. पण काल त्यांनी ही गोष्ट तरी किमान सांगितली की त्या भेटीमध्ये ते स्वतः होते, जयंत पाटील पण होते आणि ही भेट सुद्धा शरद पवारांनी बोलावलेली होती असा अजित पवारांचा दावा आहे. त्यामुळं पक्ष फुटल्यानंतर आणि पक्षातला एक गट भाजपसोबत गेल्यानंतर सुद्धा हा जो एक प्रयत्न होत होता किंवा जो डायलॉग दिसत होता त्या डायलॉगमध्ये शरद पवार स्वतःहून बोलवून घेत होते असं अजित पवारांचं म्हणणं आहे आणि एक प्रकारे त्या माध्यमातून म्हणजे सुरुवातीला ही पण चर्चा होती की राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांच्या विरोधात आक्रमक नाहीयेत, एकमेकांच्या विरोधात फारसे बोलत नाहीयेत, ती लीगल लढाई तितक्या त्वेषानं लढली जात नाहीये. तर हा एक प्रकारे त्यांना बेसावध करण्याचा प्रयत्न होता का? हा अजित पवारांचा आरोप आहे. त्यामुळं एक दिसतंय म्हणजे आत्ताच नव्हे तर याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीतला एक गट प्रयत्न करत होता भाजपसोबत जाण्याचा, शरद पवारांनी तो अंतिम निर्णय जो आहे तो कधीच घेतलेला नव्हता. अर्थात म्हणजे पहाटेच्या शपथविधीमध्ये तर भाजपचीच रणनीती त्यांनी उघड पाडली त्या माध्यमातून. त्यामुळे तो एक राजकारणातला एक स्मार्ट डाव होता असं आपल्याला म्हणता येईल. पण आता हे जे राजीनाम्याचं नाट्य घडलेलं होतं, त्या पाठीमागची जी कहाणी आहे ती अजित पवारांच्या या सगळ्या विधानांमुळे समोर येताना दिसतीये. आता तुम्ही उलट्या बाजूने विचार करा की हे असं राजीनाम्याचं स्क्रिप्ट शरद पवारांनी का रचलं असेल? एक गट जो आहे तो मागणी करतोय भाजपसोबत जाऊयात म्हणून, त्यांचा दबाव आहे. सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून तो मेसेज त्यांच्यापर्यंत आला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी चार घरातल्या लोकांना पहिल्यांदा सांगितलं की मी राजीनामा देतोय, ठीक आहे तुम्ही सरकारसोबत जावा आणि नंतर मग राजीनामा मागे घेतला जाईल याच्यासाठी सुद्धा दबाव पक्षातून येईल याची सुद्धा स्क्रिप्ट त्यांनी रचली असा अजित पवारांचा आरोप आहे, जे त्यांनी सांगितलं त्याच्यानुसार. त्यामुळं एक प्रकारे भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला पक्षामध्ये समर्थन नाहीये किंवा पक्षामध्ये बॉस अजूनही मीच आहे, तुमच्या बाजूनं कमी लोक असतील हे दाखवण्याचा प्रयत्न कुठंतरी मग शरद पवार या सगळ्या स्क्रिप्ट मधून करत होते का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न म्हणजे या सगळ्या नाट्यानंतर म्हणजे 2 मे रोजी हे घडलं, त्याच्यानंतर 2 जुलैला म्हणजे 2 महिन्यामध्ये अजित पवारांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला. म्हणजे तेव्हा त्यांना हे लक्षात आलं असणार की आपल्याला सांगितलं की राजीनामा मी देतोय म्हणून तुम्ही जा म्हणून आणि ती वेळ जी आहे ती लवकर येत नव्हती. त्याच्यामुळं मग शेवटी अजित पवारांनी हा निर्णय घेतला आणि दरम्यानच्या काळात ज्या गोष्टी झाल्या, अजित पवारांचं म्हणणं आहे की मला तर सांगितलं होतं की ते राजीनामा देणार आहेत म्हणून आम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला होता. मग हे सगळं का रचलं गेलं? या रागातून सुद्धा मग त्यांनी शेवटी हा निर्णय जो आहे तो घेतलेला असावा. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगातल्या या लढाईच्या दृष्टीनं सुद्धा शरद पवार मग काही स्मार्ट गेम किंवा काही स्मार्ट खेळी करत होते का? एकीकडे हा डायलॉग सुरू ठेवायचा आणि दुसरीकडे हा डायलॉग अजित पवार गटाकडनं होतोय हे आपल्याला आतापर्यंत जे वाटत होतं, तर ही पण एक मोठी स्मार्ट खेळी म्हणावी लागेल. आता
तिसरा जो गौप्यस्फोट आहे अजित पवारांचा तो आहे जागा वाटपासंदर्भात किंवा ते विधान जे आहे ते त्या दृष्टीने महत्वाचं आहे. महायुतीतलं जागा वाटप बघा तुम्ही. देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या मुलाखतीत हे जाहीर करून टाकलं की आम्ही 26 जागा लढणार आहोत. नंतर त्यांनी हे म्हटलं की अशा जागा वाटपाच्या घोषणा ज्या आहेत त्या पब्लिकमध्ये होत नसतात. आमच्या चर्चा होतील आणि नंतर हे फायनल होईल. पण तोपर्यंत तो अंदाज आला होता की भाजपची ही इच्छा आहे. काल अजित पवारांनी हे सांगून टाकलं की राष्ट्रवादीच्या त्या 4 जागा तर आम्ही लढणारच या शब्दावरती जोर होता आणि सोबत त्यांनी हे पण सांगितलं की यासोबत उभाठा गटाकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत त्याच्यापैकी आपल्याला कुठल्या लढता येतील याच्या संदर्भात सुद्धा आपण बोलणी करणार आहोत. म्हणजे एक इंटरेस्टिंग आहे. दोघांनी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती हे जाहीर करून टाकले आपण किती जागा लढणार. 26 भाजप, आता अजित पवार गट किमान 4 तर म्हणतायत, म्हणजे 30 जागा गेल्या, आता राहिल्या 18. पण या 18 पैकी सुद्धा 18 जागा शिंदेंना लढायला मिळणार का? कारण जर अजित पवार असं म्हणतायत की उबाठा गटाच्या सुद्धा काही जागा आम्ही लढण्याबद्दल बोलणी करू जिथं आम्ही सक्षम आहोत तिथं. पण जर राष्ट्रवादीच्या या 4 जागा म्हणजे बारामती, शिरूर आणि सातारा इथले खासदार अजित पवारांच्या सोबत नाहीयेत, तरी सुद्धा जर अजित पवार त्या जागांच्यावरती क्लेम करत असतील तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा सुद्धा त्याच न्यायानं शिंदेच्या का होऊ शकत नाहीत? शिंदेंना केवळ त्यांच्यासोबत आलेल्याच जागांच्यावरती लढता येणार का? हा याच्यातला प्रश्न आहे. आणि त्यामुळं महायुतीचं हे जे जागा वाटप ज्या पद्धतीने जाहीर होत चाललेलं आहे आणि ज्या पद्धतीचे क्लेम्स होत आहेत ते बघता शिंदेच्या वाट्याला आता किती जागा उरणार आणि अजित पवार गट खरोखर 4 पेक्षा किती जागा लढणार हा प्रश्न आहे. कालचं भाषण खूप इंटरेस्टिंग होतं. बऱ्याच दिवसानंतर म्हणजे डेंग्यू मध्ये जवळपास त्यांचे 2-3 आठवडे गेले, त्याच्यानंतर पब्लिक प्लॅटफॉर्मवरती अजित पवार बोलत होते आणि त्या भाषणामध्ये त्यांनी अगदी बिनधास्तपणे ही विधानं केली आणि त्यामुळं या विधानांचा नेमका अर्थ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. राजीनामा शरद पवारांचा जितका आपल्याला सहज वाटत होता तितका तो नव्हता. त्याच्या पलीकडे बऱ्याच काही गोष्टी घडत होत्या. हे आता अजित पवारांच्या विधानातून समोर येत आहे. तुम्हाला नेमकं या सगळ्याबद्दल काय वाटतंय? तुमच्या काय कमेंट्स आहेत? प्रतिक्रिया नक्की कळवा. हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन विषयांसह आपण भेटत राहू. धन्यवाद.